श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील समर्थ रामदास स्वामी या विषयावरील मार्गदर्शन आपण श्रवण करणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. माघ वद्य नवमीला दास नवमी म्हणतात. हा रामदासांचा जन्मदिवस. 13 पिढ्यांनी अखंड ईश्वर सेवा केल्यावर त्या घराण्यामध्ये रामदासांचा जन्म झाला आणि पुढे याच तिथीला त्यांनी देहही ठेवला. रामदास स्वामी हे मारुतीचे अवतार होते. मारुतीचा दुसरा अवतार म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज. श्री रामचंद्रांचा जन्म नवमीचा, तसाच रामदासांचाही जन्म त्याच तिथीला त्याच नक्षत्रावर झाला. परंतु रामदास हे दास असल्याने महिना मात्र वेगळा आहे. रामचंद्रांचा चैत्र आणि रामदासांचा माघ महिना आहे. रामदासांच्या आयुष्यात धर्मकार्य आणि रामसेवा याशिवाय दुसरा कोणताही विषय दिसत नाही. ते अवतारी पुरुष होते. श्री रामचंद्रांनी त्यांना अनुग्रह देऊन श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप दिला. त्या मंत्राचा 13 कोटी जप रामदासांनी 2 वेळा केला. रामदास स्वामींनी सामान्य जनांना बोध केला. ती वाक्ये अत्यंत तेजस्वी आहेत, जिवंत आहेत. त्याची प्रचिती आजही येत असते. दासबोधासारखा अलौकिक ग्रंथ, तसेच सामान्य जनांना नित्य पठणासाठी मनाचे श्लोक लिहिले. भगवान शंकर, गणपती, खंडोबा अशा देवांवर अगदी उत्स्फूर्तपणे त्यांनी आरत्या केल्या आहेत. सर्वत्र त्या नित्य म्हणल्या जातात. सज्जनगडावर रामदास स्वामींची समाधी आहे. ज्या जागेवर त्यांच्या देहावर अग्निसंस्कार झाला ती जागा दुसऱ्या दिवशी थोडीशी वर उचलून आली. इतक्या डोंगरामध्ये असूनही लोक तेथे दर्शनाला जातात आणि प्रचितीचा अनुभव घेतात. दास नवमी व रामनवमी हे दोन्ही उत्सव तेथे मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. लोकांची दृढ श्रद्धा आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामकृष्णार्पणमस्तु. यासाठी संदर्भ ग्रंथ श्री रामकृष्ण उवाच.